श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस आमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. यामध्ये जय जया सिद्धमुनी म्हणजे हे सिद्धमुनी तुमचा जय जयकार असो. तू तारक भवारणी म्हणजे तुम्ही या संसार सागरातून तारून नेणारे आहात. सुधारस आमुचे श्रवणी म्हणजे तुमच्या वचनरूपी अमृताने आमचे कान, आमचे श्रवण तृप्त होणार आहे. पूर्ण केला दातारा. हे दातारा म्हणजे हे दाता, तुम्ही आम्हाला पूर्ण समाधान दिलेले आहे. ही ओवी म्हणजे काय आहे तर गुरूंची स्तुती आहे आणि त्यांच्या अनुभवाचा उद्गार आहे. इथं भवारणी म्हणजे बघा, भव म्हणजे भीती, दुःख, ताण, अपेक्षा, मोह आणि त्याचा अर्णव म्हणजे या संसाराचा अर्णव म्हणजे महासागर, ज्याच्यामध्ये दुःख आहे, ताण आहे, तणाव आहे, अपेक्षा आहे, भीती आहे, मोह आहे. हे सगळ्या त्या संसार सागराच्या लाटा आहेत. मग सिद्धमुनी म्हणजे काय? सिद्धमुनी म्हणजे असा गुरु जो स्वतः या भवसागराच्या पार गेलेला आहे आणि तो इतरांनाही पार घेऊन जातो, तो म्हणजे सिद्धमुनी. सुधारस म्हणजे साक्षात अमृत हो. सुधारस म्हणजे गुरूंचं ज्ञान, जे फक्त माहिती नाही आहे तर तुमचं आमचं शाश्वत परिवर्तन करणारे ज्ञान आहे. ते म्हणजे सुधारस, अमृतरूपी ज्ञान. आजच्या काळामध्ये आम्हाला स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, ओव्हर थिंकिंग आहे आणि मग याच्याबद्दल खूप माहिती गुगलवरती, यूट्यूबवरती मिळत असते, पण तरीही मन काही शांत होत नाही. कारण ज्ञान नाही आहे, प्रत्यक्ष अनुभव नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुच नाही आहेत. तर गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे तुमचे आमचे गाईड, मार्गदर्शक. गुरूंचं बोलणं म्हणजे अमृत आणि यातून जो खरा आनंद मिळतो तो त्यासाठी पाहिजे श्रवण. सद्गुरूंचं श्रवण पाहिजे बरं का. जसा एखादा माणूस समुद्रामध्ये बुडत असतो, त्याला स्विमिंग माहीत नसतं, तेव्हा त्याला कोणतरी वाचवणारा, तारणहार, या भवसागरातून पार नेणारा पाहिजे. ते म्हणजे कोण आहेत? सद्गुरू आहेत, गुरु आहेत, ते आमचे तारक आहेत. ही जी पहिलीच ओवी आहे ना, ही ओवी आपल्याला सांगते की सद्गुरूंचं स्मरण आणि त्यांचं श्रवण यातूनच आपलं जीवन पूर्ण होत असतं. बघा आता पुढची ओवी. गुरुचरित्र कामधेनू, ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतःकरण, कथामृत ऐकावया. गुरुचरित्र कामधेनू म्हणजे हे जे गुरुचरित्र आहे, सद्गुरुचरित्र आहे, कामधेनूसारखं आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. ऐकता न धाये माझे मन, आणि ते ऐकताच माझं मन थांबत नाही, कारण आता ते उत्सुक झालंय. आता ते उत्सुक झाले. कांक्षित होते अंतःकरण म्हणजे अंतःकरणातून आता काय झाले, तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. कशाची? कथामृत श्रवण करण्याची, कथामृत ऐकण्याची. आणि त्या अमृतमय कथेला ऐकण्यासाठी तुमचं आमचं अंतःकरण आता काय झालंय, तीव्र इच्छेने उत्सुक झालेलं आहे. बघा, ते सद्गुरू चरित्र म्हणजे कामधेनू आहे. त्याला उपमा कशाची आहे? कामधेनूची. कामधेनू म्हणजे अशी एक दिव्य गाय होती की जी प्रत्येक इच्छा पूर्ण करत होती. तसंच जे सद्गुरू चरित्र आहे, गुरुचरित्र आहे, याच्यामध्ये फक्त केवळ कथा नाही आहेत, तर तुमचं आमचं जीवन बदलणारं एक शक्तिरूप असं ज्ञान या सद्गुरू चरित्रामध्ये आहे. म्हणून त्याला कामधेनू असं म्हटलं. ही दुसरी ओवी आपल्याला काय सांगते की ज्याच्या मनामध्ये खरी जिज्ञासा आहे, उत्सुकता आहे, क्युरिओसिटी आहे, त्यालाच खरं ज्ञान मिळतं. न धाये माझे मन म्हणजे माझे मन आता स्थिर नाही आहे. मग स्थिर झालंय का? नाही. तर आता माझं मन सतत एकच विचार करतंय की मला कामधेनू रूप असं सद्गुरू चरित्र, गुरुचरित्र ऐकायचंच आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये आपण रोज 2-3 तास मोबाईल स्क्रोल करतच असतो. इन्स्टा असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, बघत असतो. पण 10 मिनटं जरी असं आपण स्पिरिच्युअल कंटेंट ऐकला, आध्यात्मिक श्रवण ऐकला, तर मन काय करतं त्या ठिकाणी? शांत होतं की नाही? अंतःकरणामध्ये काय आहे? शांतता येते. तसंच आहे, जिथं इंटरेस्ट असतो तिथंच आपलं मन धावत असतं. आणि त्याची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला कळते, त्याचं मूल्य जेव्हा कळतं, तेव्हा आपण तिथं
वेळ देतो. म्हणजे 2-3 तास केलेलं स्क्रोलिंग आणि 10 मिनिटाचं ऐकलेलं स्पिरिच्युअल कंटेंट, आध्यात्मिक निरूपण, प्रवचन, सद्गुरू चरित्राचा एखादा भाग तो तुमच्या मनाला शांतता देतो. सद्गुरू चरित्र ऐकण्याची इच्छा ही फक्त आध्यात्मिक जागृतीची सुरुवात आहे. बरोबर आहे का? सद्गुरू चरित्र म्हणजे कामधेनू आहे आणि त्याचं श्रवण करणं म्हणजे आध्यात्मिक जागृतीची फक्त सुरुवात आहे. जसं एखादा माणूस खूप तहानलेला असतो, प्रचंड तहान त्याला लागलेली असते आणि तो पाण्याच्या शोधाची इच्छा त्याची तीव्र होत जाते, त्याची तहान वाढत जाते ना. तसंच जेव्हा आत्म्याला ज्ञानाची तहान लागते तेव्हा तो सद्गुरू चरित्राकडे धाव घेतो. तृप्तता मिळवण्यासाठी तो येतो. गुरुचरित्र म्हणजे कसं, हे कामधेनू आहे, पण त्याचा लाभ त्यालाच मिळतो ज्याच्या मनामध्ये खरी ओढ आहे, खरी जिज्ञासा आहे, ज्याचं अंतःकरण आता शुद्ध ज्ञानासाठी भुकेलेलं आहे. बरोबर आहे का? बघा आता पुढं काय सांगितलंय. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतःकरणी, कथामृत संजीवनी, आनिक निरोपावे दातारा. मग ध्यान लागे सद्गुरुचरणी. माझं मन श्री गुरूंच्या चरणी ध्यानामध्ये लागलेलं आहे. माझं ध्यान आता संपूर्ण कुठं आहे? फक्त आणि फक्त गुरूंच्या चरणावरती आहे. तृप्ती नवे अंतःकरणी, तरीही अंतःकरणात पूर्ण तृप्तता येत नाही आहे. कथामृत संजीवनी, हे गुरुचरित्र म्हणजे जे कामधेनू आहे, हे गुरुचरित्र हे संजीवनीसारखं कथामृत आहे. कारण याच्यामध्ये सद्गुरूंचं निरूपण आहे. आणिक निरोपावे दातारा, आणि म्हणून हे दातारा अजून अधिक निरूपण करून सांगावं, अजून विस्ताराने सांगावं. ही ओवी म्हणजे खूप खोल अनुभव सांगते बरं का. गुरुचरणी ध्यान लागलेलं आहे म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झालेली आहे, पण तृप्तता झालेली नाही, तृप्ती होत नाही आहे. कारण हे सुख जे आहे हे सामान्य नाही आहे, हे अमृत आहे. अमृत मिळेल तितकं घेतलं तरीही अजून इच्छा वाढत जाते, असं ते अमृत आहे. बरोबर आहे का? सद्गुरूंचं श्रवणच तसं आहे. तुम्ही आम्ही काय केलं, भौतिक गोष्टी घेतल्या, त्याचा भोग घेतला आणि आता कंटाळा आला. पण आध्यात्मिक ज्ञान जेवढं घेत जाऊ तेवढी त्याच्यामध्ये असलेली उत्सुकता, जिज्ञासा ही वाढतच जाते. ती कधीही कंटाळा देत नाही. ही आत्मिक भूक आहे. आत्मिक भूक आहे. मोबाईल आहे, एंटरटेनमेंट आहे ना, तरीसुद्धा काही वेळाने कंटाळा येतो, बोर्डम येतोच. पण मेडिटेशन केलं, सद्गुरूंचं श्रवण केलं, सत्संग केला, सद्गुरू चरित्र वाचलं की कसं होतं, आपल्याला कधीही कंटाळा येत नाही. उलट ते संजीवनीसारखं आहे. इथं संजीवनी हा शब्द खूप मोठा आहे, त्याचा अर्थ खूप खोल आहे. रामायणात बघा संजीवनी होती, ती अगदी मृताला सुद्धा जिवंत केलं. लक्ष्मणाला जिवंत करणारी ती संजीवनी होती. तसंच हे गुरुचरित्र तुमच्या आमच्या अंतरी जे मृत पावलेले आहेत, काय मृत पावले, त्याची चेतना, ती जी मृत पावलेली आहे त्या चेतनेला जाग करणारी शक्ती म्हणजे ही संजीवनी रूपी गुरुचरित्राचं श्रवण आहे. इथं निराश झालेलं मन उत्साही होतं, गोंधळलेलं मन स्थिर होतं आणि रिकामं मन समाधानाने भरतं. जसं एखादा माणूस खूप आवडती गोष्ट त्याला सापडते तेव्हा तो म्हणतो मला अजून पाहिजे, अजून सांगा. तसंच इथं शिष्य म्हणतो मला अजून गुरुचरित्र ऐकायचं आहे आणि ते अधिक विस्ताराने सांगत चला. ही ओवी आपल्याला सांगते की एकदा का आपण गुरूंच्या चरणी लागलेलं ध्यान सुरू केलं आणि तिथून अध्यात्माची सुरुवात केली की ज्ञानाची ओढ कधीच संपत नाही. खरी तृप्ती म्हणजे अतृप्ती, अजून जगण्याची इच्छा, अजून ते सद्गुरू चरित्र पुन्हा विस्ताराने ऐकण्याची इच्छा, जिज्ञासा म्हणजे तृप्ती. बघा, येणे परे सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणासी, कृपा भाकी तये वेळी. येणे परी सिद्धासी, या प्रकारे पूर्वी सांगितल्याप्रमाणे सिद्ध गुरूंना विनवी शिष्य भक्तीसी, त्या सिद्ध गुरूंना शिष्य भक्तिभावाने विनंती करतोय, विनवी माथा लावणी चरणासी. आणि मग तो काय करतोय, शिष्य गुरूंच्या चरणी मस्तक ठेवून अगदी पूर्ण नम्रतेने काय करतोय, कृपा भाकी तये वेळी, त्यावेळी तो गुरुकृपेची याचना करतोय. याचना ही जी ओवी आहे ना, ही भक्तीचा सर्वोच्च क्षण दाखवते. ज्ञानाची इच्छा
आता शरणागतीमध्ये बदलत चाललेली आहे. फक्त ऐकायचं नाही आहे, फक्त श्रवण करायचं नाही, तर ते समजून घ्यायचं आहे. तर स्वतःला पूर्णपणे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायचं असतं. बघा, अहंकारातून नम्रतेकडे चाललो आहे आपण. आता माथा ठेवतोय ना, म्हणजे तिथं नम्रता आहे. इगो सोडून द्यायचा आहे, समर्पण करायचं आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत, मी म्हणजे इथं तो मी नाही आहे, अहंकार आहे. जोपर्यंत अहंकार आहे, इगो आहे, तोपर्यंत काही सद्गुरू आत येत नाहीत. आत म्हणजे आपल्या आतमध्ये अंतर्मुख आपण होत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत आपल्याकडे अहंकार आहे, इगो आहे. बघा ना, आज आपण गुगलला प्रश्न विचारतो, लोकांकडून सल्ले घेतो, पण जर विनम्रतेने आपण सद्गुरूंना शरण गेलो तर काय होतं? आपल्या आयुष्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. गुरुकृपा मागावी लागतं, सद्गुरूंची कृपा मागावी लागते, पण ती शब्दांनी मागायची नसते, तर ती भावनेने अंतःकरणातून मागायची असते, ज्याला आपण अंतिम समर्पण असं म्हणतो. समर्पणातून सद्गुरू कृपा मागावी लागते, आत्मनिवेदन ठेवावं लागतं त्यासाठी. जसं एखादा विद्यार्थी असतो, अहंकाराने शिकतो, अहंकाराने ज्ञान अर्धवट राहतं. पण एखादा विद्यार्थी जर नम्रतेने सद्गुरूंचं श्रवण करत असेल, गुरूंना मानत असेल, तर त्याचं ज्ञान कसं असतं? पूर्ण असतं. तसं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा नम्रता पाहिजे. नम्रता असेल तरच ग्रोथ होणार आहे, तरच उन्नती होणार आहे. ही ओवी सांगते की भक्ती म्हणजे फक्त भजन करणे नाही आहे, तर भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण आहे. आणि जिथे ही नम्रता आहे तिथे सद्गुरू कृपा प्रवाहित होते, प्रवाहित राहते अखंड. बघा आता पुढं, शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगत असे विस्तारोनी, ऐका श्रोते एकचित्ते. शिष्य वचन ऐकुनी, हे शिष्याचे विनम्र शब्द ऐकून संतोषला सिद्धमुनी, सिद्ध गुरु आता संतुष्ट झाला. कारण शिष्याचे शब्दच एवढं विनमय होते, की विनम्र होते, की सिद्ध गुरु आता संतुष्ट झाला. सांगत असे विस्तारुणी, मग आता ते विस्तार सविस्तर करून सांगायला लागलेले आहेत. ऐका श्रोते एकचित्ते, आणि आता श्रोत्यांनी काय व्हायचं आहे? एकचित्ताने श्रवण करायचं आहे, ऐकायचं आहे. ही ओवी ना आपल्याला एक महत्त्वाचा नियम सांगते. गुरु तेव्हाच बोलतात जेव्हा शिष्य तयार असतो. नम्रता दाखवली, आधी खरी जिज्ञासा दाखवली, बरोबर. म्हणूनच काय झाले, गुरूंमध्ये संतोष आलेला आहे आणि आता ज्ञानाचा प्रवाह सुरू होत आहे, बरोबर आहे का? गुरुकृपा ही अचानक भयानक होत नसते, त्यासाठी ती योग्यता, इलिजिबिलिटी पाहूनच गुरूंची कृपा होत असते. जर तिथे इगो असेल, अहंकार असेल, तर ज्ञान होत नाही. नम्रता असेलच तरच ज्ञानाचा अखंड प्रवाह त्या ठिकाणी सुरू राहतो. बघा ना, आज आपण लोक मला सगळं माहिती आहे, मला सगळं माहिती आहे, ह्या आविर्भावामध्ये, ह्या अहंकारामध्ये राहतो आणि आपली ग्रोथ थांबते. आपण आधी काही शिकायला जात नाही, कारण आपल्याला वाटतं की मला सगळं कळतं, मला सगळं माहिती आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की मला अजून शिकायचं आहे, तेव्हा आपण बरोबर काय करतो? एखाद्याला गुरु करतो आणि त्याच्याकडून असलेले यथोचित ज्ञान घेतो. एक चित्ते ऐका, याचा खोल अर्थ असा आहे की फक्त कानाने ऐकू नका, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, भावना यांना एकत्र करून अंतःकरणाने ते श्रवण करायचं आहे. जसं क्लास टीचर असतात ना, ते वर्गामध्ये शिकवत असतात, तेव्हा काही विद्यार्थी लक्ष देतात, त्यांना सगळं समजतं, आणि काही विद्यार्थी हे चंचल असतात, डिस्ट्रॅक्ट असतात, त्यांना काही समजतच नाही. गुरुचरित्राचं सुद्धा तसंच आहे, अगदी तसं आहे. ही ओवी आपल्याला काय सांगते की योग्य शिष्य म्हणजे त्याच्यावरती गुरु संतोषच करतात, आणि एकदा का प्रसन्न झाले ना गुरुवर्य, की आपल्याला सविस्तर ज्ञानसुद्धा मिळतं. म्हणजे काय आहे ही ओवी, काय सांगते आपल्याला? एकाग्रता पाहिजे, एकचित्त पाहिजे, तेव्हाच काय होणार आहे? ज्ञानाची किल्ली, सद्गुरूंच्या कृपेची आपल्यावरती वर्षाव होणार आहे. ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री सद्गुरु चरणी, तल्लीन झाली परियेस. ऐक शिष्या शिखामणी, ऐक रे शिष्या, तू सगळ्या शिष्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझं बोलणं खरोखरच धन्य आहे. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, तुझी भक्ती श्री गुरूंच्या चरणी आलेली आहे. तल्लीन झाली परियेसा, आणि ती पूर्णपणे तल्लीन झालेली भक्ती आहे, एकरूपसुद्धा झालेली आहे.
ही ओवी म्हणजे गुरूंचं शिष्याला दिलेलं एक प्रमाणपत्र आहे, स्पिरिच्युअल व्हॅलिडेशन आहे. शिखामणी म्हणजे कसा हो, सर्वोत्तम शिष्य, जो फक्त ऐकत नाही तर सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे जगतो, मंगलाचरणामध्ये राहतो. आणि तल्लीनता म्हणजे कसं हो, तल्लीनता म्हणजे भक्ती है ना. फक्त पूजा नाही आहे, फक्त मंत्र नाही आहे, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, भाव, भावना हे सर्व सद्गुरूंच्या चरणी विलीन होणे म्हणजे भक्ती. बरोबर आहे का. आज आपण काम करताना आपण काम एक करत असतो, मन भलतीकडेच असतं. पूजा करताना सुद्धा आपण पूजा करत असतो, पण आपले विचारमध्ये मोबाईलमध्ये काय आलं असेल, नोटिफिकेशन आलं आहे का, भाजी काय केलेत, भजे केलेत, बटाटा केला आहे, वांगं केलं आहे, ह्याच्यामध्येच आपलं लक्ष लागलेलं असतं. तिथं तल्लीनता नसते, त्या पूजेमध्ये, त्या भक्तीमध्ये तल्लीनता नसते. पण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होतो, तेव्हा तो खरा तल्लीन झालेला असतो. तेव्हा त्याला वेळ कसा गेला ते कळत नाही, पण त्याला आनंद मात्र भरपूर मिळत असतो. हाच अनुभूतीचा भाग म्हणजे भक्ती होय. बघा ना, गुरुवाणी का धन्य म्हणतात, का म्हटले सद्गुरू त्याला धन्य? कारण शब्द फक्त बोललेले नव्हते, तर त्याचे शब्द हे हृदयातून आलेले होते, ऑथेंटिक होते. म्हणून त्यांनी म्हटले, धन्य धन्य तुझी वाणी. आणि जे बोलणं मनापासून येतंच ना, तेव्हाच ते सद्गुरूंना स्पर्श करतं, गुरूंना स्पर्श करतं. कधी अंतःकरणातून उमटलेली हाक. जसा एखादा विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करतो, तर दुसरा विद्यार्थी आपल्याला पॅशन आहे, फक्त पास नाही व्हायचं आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे म्हणून शिकतो. फरक आहे ना. तर तो जो टीचर आहे, तो जो शिक्षक आहे, तो कोणावरती खुश होईल? नक्कीच दुसऱ्या विद्यार्थ्यावरती खुश होईल, कारण त्याच्याकडे पॅशन आहे. त्याला फक्त परीक्षा पास नाही करायची, तर त्याला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, त्याच्यामध्ये त्याला आयुष्य घडवायचं आहे. तर ही ओवी आपल्याला सांगते की खरी भक्ती म्हणजे पूर्ण तल्लीनता आहे. खरी वाणी म्हणजे अंतःकरणातून निघालेली, उमटलेली भावना आहे. आणि जिथे खरी तल्लीनता असते ना, तिथे सद्गुरू कृपा ही निश्चित असते, तिथं शंका नसते. तुझं करिता आम्हासी चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र अध्यंतेसी स्मरण झाले अवधारी. तुझं करता आम्हासी, तुझ्यासाठी हे शिष्या, तुझ्यासाठी आम्हाला चेतन झाले परियेसी म्हणजे अंतप्रेरणा चैतन्य जागृत झालेले आहे. गुरुचरित्र आद्यंतेसी, श्री गुरुचरित्र सुरुवातीपासून शेवटापर्यंत स्मरण झाले अवधारी, स्पष्टपणे स्मरण झाले आहे. बघा, ही ओवी अतिशय सूक्ष्म असं एक सत्य सांगून जाते. गुरु ज्ञान देवत नाही, तर ते उद्भवते. जे सद्गुरूंचं ज्ञान आहे ना, ते उद्भवत असते शिष्याच्या भक्तीमध्ये आणि तल्लीनतेमध्ये. आणि यामुळेच गुरूंच्या अंतःकरणामध्ये चैतन्य जागृत होत असतं. कशामुळे? भक्तीमुळे आणि तल्लीनतेमुळे. मग इथं सद्गुरू काय म्हणतात? योग्य शिष्य असेल तर ज्ञानाचा प्रवाह अखंडित राहतो. तुझ्या पात्रतेमुळेच मला गुरुचरित्र पूर्णपणे आठवत आहे. म्हणजे शिष्यच गुरुच्या ज्ञानप्रवाहाचा कारणीभूत असतो. बरोबर आहे का. आता बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याला चांगला शिक्षक मिळाला असला तरीसुद्धा स्टुडंट जर त्यामध्ये इंटरेस्टेड नसेल, स्टुडंट जर तेवढा उत्तमाचा नसेल, तर ते टीचिंग एवढं क्वालिटीचं राहत नाही, कारण शिकणारच तेवढ्या पात्रतेचा नाही आहे. आणि जर स्टुडंट सिन्सिअर असेल, स्टुडंट म्हणजे जो विद्यार्थी आहे तो तन्मयतेनं श्रवण करत असेल, शिकत असेल, तर मात्र त्या शिक्षकाच्या शिकवण्याला काहीतरी अर्थ आहे. चेतन झाले म्हणजे काय झालं? ती चेतना बाहेरून आली नाही, ती चेतना आतून जागृत झाली. ज्ञान हे पुस्तकात नसतंच कधी, तर ते चैतन्याच्या स्तरावरती प्रकट होत असतं. मग जसं एखाद्या स्पीकरला है ना, वक्ता असतो, त्याला ऑडियन्स अटेंटिव्ह असेल है ना, जर ते ऐकणारे जे श्रोते आहेत ते जर तल्लीनतेने तन्मयतेने ते ऐकत असतील, तर त्याचं ते व्याख्यान हे कसं असतं? प्रेरणादायी असतं. पण तिथं जर त्या वक्त्याच्या समोर असलेला ऑडियन्स जर श्रोते हे बोर झाले असतील, तर तिथं तेवढे काही इन्स्पिरेशन राहत नाही, तिथं काही तेवढं प्रेरणादायी राहत नाही, उलटं सगळ्यांचीच एनर्जी डाऊन होते. तसंच आहे, शिष्याची ऊर्जा गुरूंचा प्रवाह वाढवते बरं का. बघा, ही ओवी आपल्याला सांगते की जेव्हा सद्गुरू नेहमी तयार असतात,
पण ज्ञान तेव्हाच प्रकट होतं जेव्हा शिष्यपात्रतेचं असतो. म्हणजे तुझी भक्तीच, त्या शिष्याची भक्तीच सद्गुरूंचं ज्ञान जागृत करत असते. बघा आता पुढं काय सांगितलंय. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुमाना पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्त्या. भिलवडी, भिलवडीचं स्थान महिमा, या स्थानाचा महिमा अद्वितीय असा सांगून झाला आहे. आता पुढील श्रेष्ठ चरित्र सांगतो ते एकाग्रतेने ऐका. ही ओवी आपल्याला काय सांगते की आता एक टप्पा संपून आपण पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतोय. आध्यात्मिक प्रवास हा कसा असतो, टप्प्याटप्प्यांमध्ये उलगडत जातो. एक अनुभव पूर्ण झाला की पुढच्या स्तरावरती जातं, है ना. इथं कंटिन्युटी असते, सातत्य असतं. आध्यात्मिक मार्गावरती एवढं पुरे, एवढं बास झालं असं कधी नसतं. तर त्याचा पुढचा टप्पा असतो, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय. म्हणून गुरु म्हणतात आता पुढचं ऐक, पण एकचित्ताने ऐक. बरोबर आहे का. आपण एखादी गोष्ट शिकतो, थोडंसं आपल्याला समजलं की आपण थांबून जातो, बास झाला. पण तिथंच आपली परीक्षा आहे. कारण जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर पाहिजे ती कन्सिस्टन्सी, सातत्य लागतं. एक टप्पा पूर्ण झाला की पुढचा टप्पा लगेच सुरू करायचा असतो. कसा, एकचित्ती ऐका. याचा अर्थ असा आहे की फक्त ऐकायचं नाही आहे, तर पूर्ण समजुतीनं ते श्रवण करायचं आहे. कारण आध्यात्मिक ज्ञान हे सूक्ष्म असतं आणि ते सूक्ष्म ज्ञान घेण्यासाठी आपलं कसं पाहिजे, चित्त एकाग्र पाहिजे. एकचित्त असेल तेव्हाच आपल्याला ते सूक्ष्म ज्ञान समजणार आहे. बघा, जेव्हा आपण एखादी वेबसिरीज पाहत असतो आणि जेव्हा आपल्याला पूर्ण अटेन्शन असतं तेव्हा आपल्याला त्या वेबसिरीजमधली पूर्ण स्टोरी समजते. पण ती पुढं वेबसिरीज चालू आहे आणि जर आपण मोबाईलमध्ये बघत असू ना, तर आपल्याला ती स्टोरी काही कळत नाही, कनेक्ट होत नाही. तसंच आहे श्री गुरुचरित्र. म्हणजे एक स्पिरिच्युअल अध्याय आहे आणि वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्याच्यामध्ये एकाग्रतेशिवाय समज नाही, उमज नाही आहे तिथं. ही ओवी आपल्याला काय सांगते की आध्यात्मिक प्रवास हा सततचा आहे, कन्सिस्टंट आहे आणि तो चालणाराच आहे. पण प्रत्येक टप्पा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता ज्ञान मिळवण्याची अनिवार्य अट आहे. मिळवलंच पाहिजे ते. टप्प्यावर टप्पे हे पूर्ण केलेच पाहिजेत. बघा आता पुढं. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोपनीय प्रकट झाले म्हणून पुढे निघाली परी असा. क्वचित काळ तये स्थानी, काही ठिकाणी, काही काळ त्या ठिकाणी श्री गुरु गुप्त रूपाने म्हणजे अदृश्य अगोचर असे त्या ठिकाणी राहिले. नंतर ते प्रकट झाले आणि पुढे निघून गेले. ही ओवी आपल्याला काय सांगते की सद्गुरू नेहमी दिसतच नाहीत, पण ते असतात. सद्गुरू दिसतात का, तर नाही. कारण ते गोपनीय आहे, ते इनव्हिजिबल असतात. इनव्हिजिबल प्रेझेन्स असतो आणि प्रगट कधी होतात, योग्य वेळी दर्शन देतात, ते योग्य वेळी प्रकट होतात. गुरु हे शरीरापुरते मर्यादित नसतात, तर ते चैतन्य रूपच असतात. बघा इथं मुख्य तत्व काय, प्रेझन्स बियॉन्ड व्हिजिबिलिटी. आपण समजतो, दिसतं तेच खरं, पण आध्यात्मिक सत्य हे आहे की न दिसणारं सुद्धा अस्तित्वात असतं. बरोबर आहे का. बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधी एखादा आपल्याला अचानक असा योग्य मार्ग सापडतो, कधी अचानक आपण संकटातून अनपेक्षितरित्या बाहेर पडतो, आपल्याला मार्ग सापडतो आणि आपण म्हणतो हां नशीब होतं, माझं लक. अरे पण खरं म्हणजे हीच तर सद्गुरू कृपा होती, जी गोपनीयरित्या इनव्हिजिबल फॉर्ममध्ये कार्यरत होती. त्यांनीच तुला त्या संकटातून बाहेर काढलं. अचानक वेळी योग्य मार्ग दाखवला, योग्य व्यक्ती तुमच्या समोर आला, ही सद्गुरू कृपा होती. गुरु म्हणजे नेहमी आपल्यासोबत असतातच, पण आपण तयार झाल्यानंतरच सद्गुरू आपल्यासमोर प्रकट होत असतात. तुमचा आमचा अवेअरनेस वाढला पाहिजे, तुमची आमची जागरूकता वाढली पाहिजे. श्री गुरु अनुभवले जातात कधी, जेव्हा अवेअरनेस वाढतो तेव्हा. आणि जेव्हा आपला अवेअरनेसच कमी असतो तेव्हा मात्र सद्गुरू दिसतच नाहीत. आपला अवेअरनेस, आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. बघा ना, आपल्याला वायफायचा सिग्नल असतो, आपल्या घरी वायफाय सिग्नल असतो, पण डिव्हाइस कनेक्ट नसेल तर उपयोग काय. वायफायची रेंज घरामध्ये पूर्ण आहे, पण डिव्हाइसच कनेक्टेड नाही आहे तर उपयोग काय. एकदा का ते डिव्हाइस कनेक्ट झालं की इंटरनेट चालू होतं की नाही. तसंच आहे, सद्गुरू सदैव आहेत, फक्त आपणच कनेक्टेड नाही आहे.
आपण कनेक्शनमध्ये नाही आहे. आपली श्रद्धा, आपला विश्वास सद्गुरूंवरती नाही आहे, म्हणून सद्गुरू आपल्याला दिसत नाहीत किंवा सद्गुरू कृपा आपल्यावरती होत नाही. ही ओवी आपल्याला सांगते की सद्गुरू कधी गुप्त तर कधी प्रकट असतं, पण ते नेहमी आपल्यासोबत असतात. मग ते कशी असू द्या, गुप्त रूपाने असू द्या किंवा प्रकट रूपाने असू द्या. श्रद्धा असेल तर अदृश्यसुद्धा अनुभवता येतं. अदृश्य असणारं सद्गुरूंचं कार्य आपल्याला अनुभवता येतं बरं का. बघा, वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अलोकित, भक्तानुग्रह करावया. वरुणा संगम असे ख्यात. वरुणा संगम म्हणून एक प्रसिद्ध असं स्थान आहे. दक्षिण वाराणसी म्हणत, याला दक्षिण वाराणसी म्हणतात. गुरु आले अवलोकित, आणि तिथे काय झाले, सद्गुरू प्रकट झाले. भक्त अनुग्रह करावया, भक्तांवरती कृपा करण्यासाठी, अनुग्रह करण्यासाठी ते तिथं आलेले आहेत. ही ओवी आपल्याला सांगते की गुरूंचं विशिष्ट कार्य जे आहे, गुरूंचं विशिष्ट ऊर्जास्थळांवरती प्रकट होतात, है ना. स्पिरिच्युअल हॉटस्पॉट म्हणू शकतो आपण त्याला. सद्गुरूंची विशिष्ट अशी ऊर्जास्थळं असतात. जसं की इथं बघा सांगितलं, दक्षिण वाराणसी म्हणजे त्या स्थानाची पवित्रता, शुद्धता, ऊर्जा जसं काशी वाराणसीच्या मोक्षभूमीमध्ये आहे, तसंच हे स्थान दक्षिणेमध्ये आहे. आणि ते तितकंच ताकदीचं आहे, शक्तिशाली आहे, प्रभावी आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे. मुख्य तत्व काय आहे, गुरु अधिक तीर्थ म्हणजे कृपेचा प्रवाह, आणि तीर्थ अधिक गुरूंची उपस्थिती म्हणजे काय, कृपेचा प्रभाव. गुरु तिथे काय येतात बरं, अशा स्थानी गुरु काय येतात, कारण तिथं भक्त तयार झालेले असतात, तिथलं वातावरण शुद्ध असतं आणि तिथं साधना सुलभ होते. आपल्याही जीवनामध्ये बघा, काही काही जागा पॉझिटिव्ह आपल्याला वाटतात की नाही, तिथे गेल्यानंतर उत्तम सकारात्मक वाटतं की नाही, आणि काही जागा मात्र आपल्याला नकोशा वाटतं. इथं काहीतरी वेगळं विचित्र वाटतंय, कारण त्या ठिकाणची एनर्जी वेगळी असते. काही ठिकाणी पॉझिटिव्ह वाटतं, काही ठिकाणी निगेटिव्ह वाटतं, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही एनर्जीच आहे, फक्त ती वेगळी वेगळी आहे. म्हणून चांगल्या ठिकाणी राहणं, सत्संगामध्ये गेल्यानंतर बघा उत्तम वाटतं, मंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तम वाटतं, कीर्तन ऐकताना उत्तम वाटतं, सकारात्मक वाटतं, प्रवचन ऐकताना सकारात्मक वाटतं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. भक्त अनुग्रह याचा अर्थ काय, गुरु स्वतःसाठी काहीच करत नाहीत, ते फक्त काय करतात, शिष्यांचं उन्नतीसाठी, शिष्याला सद्गती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, शिष्याचं दुःख कमी करण्यासाठी सद्गुरू येतात की नाही. त्यांच्याकडे करुणा आहे, दया आहे, प्रेम आहे, शांतता आहे. एखादा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असतो, तिथे लोक बरी होतात की नाही, म्हणूनच तिथं जातात ना. मग जिथे सद्गुरू असतात ना, तिथे सुद्धा लोक बरी होतात, त्यांचं दुःख कमी होतं, बरोबर आहे का. सद्गुरू त्यांना मार्गदर्शन करतात, सद्गतीला नेतात. मग या ओवीचा निष्कर्ष काय आहे, पवित्र ठिकाणी, पवित्र स्थळी सद्गुरू आले की जीवन बदलणारा अनुभव त्या ठिकाणी येतो. आणि गुरु नेहमी भक्ताच्या भल्यासाठीच प्रकट होतात. जेव्हा जेव्हा भक्तांच्या भल्यासाठी सद्गुरूंना यायचं असतात, तेव्हाच ते अनुग्रह द्यायला येतात भक्तांना. कशासाठी, त्याचं भलं व्हावं, तो सद्गतीला जावा, तो उन्नतीच्या मार्गावरती जावा. कारण त्याचं अधपतन झालं होतं, आता त्याला वरच्या गतीला घ्यायचं आहे, उत्तमाला, त्याला मोक्षाला न्यायचं आहे. जिथे श्रद्धा आणि पवित्रता आहे ना, तिथे सद्गुरू कृपा आपोआप उतरते. बघा आता पुढे कृष्णा तटकांत, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे. पुढे कृष्ण तटकात म्हणजे कृष्णा नदीच्या तीरावरती श्री गुरु तीर्थे पावन करीत, आणि श्री गुरूंनी त्या तीर्थांना अधिक पवित्र केलं. ती पवित्र होतीच, त्यांना अधिक पवित्र केलं. पंचगंगा संगम ख्यात, मग पंचगंगा संगम म्हणून प्रसिद्ध अशा ठिकाणी ते 12 वर्ष राहिले. द्वादशाब्दे, द्वादश म्हणजे 12 बरं का. 12 वर्ष ते राहिले. बघा ही ओवी काय सांगते, गुरु फक्त तीर्थाला पवित्र करत नाहीत, त्या तीर्थक्षेत्राला अधिक पवित्र करतात, तिथलं चैतन्य जागृत करतात. नदी आधीच प्रवाहित आहे, नदी आधीच पवित्र आहे, पण जेव्हा तिथं सद्गुरूंची उपस्थिती होते ना, तेव्हा ती अधिक जागृत होते. ती एनर्जी आहे. मुख्य तत्व काय आहे, प्रेझन्स क्रिएट्स पॉवर. तीर्थ आहे आणि तिथं गुरु आले, तिथली ऊर्जा ही दिव्य बनते.
साधं ठिकाणसुद्धा तीर्थ बनते आणि जे तीर्थस्थान आहे ते सिद्धस्थान बनतं बरं का. मग हे पंचगंगा संगम कसं आहे बघा. पंचगंगा संगम कुठे आहे? संगम म्हणजे अनेक नद्यांचा मिलाप, आणि इथे तर 5 नद्या दाखवल्या. विविध प्रवाह एकत्र येऊन एकत्व निर्माण होत असतं. ते स्थान म्हणजे काय आहे? संगम आहे. आध्यात्मिक अर्थ बघूया. शरीर, मन, बुद्धी, आत्मा या सगळ्यांचं एकत्रित आल्यानंतरच आपल्याला समाधी अवस्था तयार होणार आहे. बरोबर आहे का? मग 12 वर्ष ह्याचा अर्थ काय सांगितलं सद्गुरूंनी? 12 वर्ष सातत्य पाहिजे, 12 वर्ष स्थिरता पाहिजे, 12 वर्ष कन्सिस्टन्सी पाहिजे, 12 वर्ष कमिटमेंट पाहिजे. आज आपण 2 दिवस मेडिटेशन केलं की लगेच 3 दिवसाचा ब्रेक घेतो. आहे का सातत्य? नियमित साधना. सद्गुरूंनी 12 वर्ष केलं, 12 वर्ष राहिलं ते. नियमित साधना केल्यानंतरच शाश्वत परिवर्तन आणि खरा बदल दिसून येतो. गुरु एका ठिकाणी का राहतात? त्या ठिकाणची ऊर्जा स्थिर करण्यासाठी ते 12 वर्ष थांबले. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, भक्तांना अनुग्रह देण्यासाठी, आणि त्या स्थानाला ते पवित्र होतंच, ते तीर्थ होतंच, त्याला सिद्धपीठ बनवण्यासाठी ते त्या ठिकाणी राहतात. जसं एखादा उत्तम असा शिक्षक असतो, तो स्कूलमध्ये, त्या शाळेमध्ये वर्षानुवर्षे शिकवतो, तेव्हा त्या शाळेची गुणवत्ता वाढते, त्या शाळेचं रेप्युटेशन वाढतं, माहिती आहे का? तसं जिथं गुरु राहतात ना, त्या स्थानाचं पावित्र्य आणि त्या स्थानामध्ये असलेली शक्ती अधिक वाढते. बरोबर आहे का? ते शक्तिपीठ होतं. बघा आता पुढं ही ओवी आपल्याला काय सांगते? गुरूंची उपस्थिती म्हणजे जागृती, आणि सातत्यपूर्ण साधना म्हणजे शाश्वत परिवर्तन. जिथे गुरु स्थिर होतात ना, तिथली ऊर्जासुद्धा स्थिर होते. बघा, अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियसा. मग काय सांगितलं? अनुपम्य तीर्थ मनोहर, अतुलनीय, अनुपम्य, सुंदर असं हे तीर्थस्थान आहे. जसं अविमुक्त काशीपूर, जसं काशी वाराणसी हे अविमुक्त म्हणजे मोक्षदायी स्थान आहे ना, अगदी तसंच प्रयाग समान तीर्थ थोर, प्रयागासारखे महान तीर्थ आहे, म्हणून राहिले परियसा, म्हणून तिथं सद्गुरू राहिले. ही ओवी आपल्याला एक मोठं तत्व सांगते की हे स्थान काशी आणि प्रयाग इतकंच महत्त्वाचं आहे. काशी म्हणजे मोक्ष, प्रयाग म्हणजे संगम शुद्धीकरण. हे स्थान म्हणजे शुद्धी आणि मोक्ष दोन्ही देणारं स्थान आहे. ते साधारण ठिकाण नाही आहे. काशी आणि प्रयाग म्हणजे बघा, काशी कशी आहे, काशीमध्ये काय आहे आणि प्रयागमध्ये काय आहे. बघा, ही ऊर्जास्थानी आहेत. ही फक्त भौतिक नसतात, तर ती आध्यात्मिक ऊर्जेची केंद्र असतात. तिथं गेल्यानंतर मन शांत होते, विचार शुद्ध होतात. आपल्यासाठी तीर्थ म्हणजे मंदिर, ध्यानस्थळ किंवा घरातील शांत कोपरा हे सुद्धा तीर्थच आहे. पण जिथे मन शांत होतं, सकारात्मक विचार येतात, तिथेच आपली काशी आणि प्रयागाची भूमी आहे. आणि सद्गुरू तिथे का राहिले बरं? कारण त्या ठिकाणी साधना सुलभ होते, भक्तांना अनुभूती देता येते, आत्मज्ञान जलद गतीनं मिळतं. म्हणून गुरु नेहमी हाय एनर्जी झोन निवडतात. त्यापैकी हे एक. बघा, आम्ही जिममध्ये गेलं की आपल्याला वर्कआउट करण्याचं लगेच एनर्जी येते, आपल्याला उत्साह येतो, केलं पाहिजे. कधी आपण लायब्ररीमध्ये गेलं, ग्रंथालयामध्ये गेलं की आपल्याला पण वाटतं आपण 4 गोष्टी वाचल्या पाहिजेत, अभ्यासाचा उत्साह येतो. तसंच आहे, एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलं की आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा मिळतेच मिळते. ही ओवी आपल्याला सांगते की अशी काही ठिकाणं आहेत जी आपली जीवन बदलू शकतात. मग सद्गुरू त्या ठिकाणी राहून आपल्याला ते मार्ग दाखवत असतात. जिथे शुद्धी आहे, मोक्ष आहे आणि दोन्ही एकत्र आहे ना, तिथे नक्कीच तीर्थ आहे. बघा, कुरवपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जान, पंचगंगा समान कृष्णा, अत्योत्तम प्रियसा. कुरवपूर ग्राम महान. कुरवपूर हे अत्यंत पवित्र व गूढ गहन असं ग्राम आहे. गहन म्हटलं बरं का. कुरुक्षेत्र तेची जान, तेच कुरुक्षेत्र समजावं. पंचगंगा संगम कृष्ण, कृष्ण आणि पंचगंगा यांचा संगम अतिउत्तम प्रियस, अतिशय श्रेष्ठ आहे. कुरवपुरामध्ये काय आहे? अत्यंत गूढ आणि गहन असं ते गाव आहे, आणि ते कुरुक्षेत्र समजावं. कृष्ण आणि पंचगंगा यांचा संगम तिथे झालेला आहे. इथं जे कुरवपूर सांगितलं आहे
ते बाह्यतीर्थ अधिक अंतर्गत युद्धभूमी म्हणजे कुरुक्षेत्र सांगितलं आहे. कळतंय का? कुरुक्षेत्र म्हणजे बाहेरचं युद्ध नाही हो. तुमच्या आमच्या मनात असलेला संघर्ष, काम, क्रोध, मोह, लोभ हे एका बाजूला आणि विवेक, श्रद्धा, साधना ही एका बाजूला. हा संघर्ष तुमच्या आमच्या अंतरी कायम चालू असतो की नाही? मग हा संघर्ष म्हणजे कुरुक्षेत्र दाखवलंय. आणि मग इथं जे आतमध्ये सुरू असलेलं महाभारताचं युद्ध आहे ना, तसंच आपल्या मनामध्ये हे रोज चाललंय. चांगल्या विरुद्ध वाईट, चांगले विचार विरुद्ध वाईट विचार, शांतता विरुद्ध अस्थिरता, हे अखंड चालू आहे. आणि मग गुरु म्हणजे आपले श्रीकृष्ण हो, मार्गदर्शक आहे की नाही? मग आजचं जे कुरुक्षेत्र आहे ते कुठे आहे? इगो आहे, इगो. माझ्याकडे अहंकार आहे, नम्रताच नाही आहे. अहंकार विरुद्ध नम्रता. आणि जो या युद्धामध्ये जिंकतो तोच खरा आध्यात्मिक योद्धा. मग गहन म्हणजे काय हो? बाहेरून साधं दिसतंय ते कुरवपूर, पण आतमध्ये मात्र खोल आहे. कुरवपूर हे फक्त स्थान नाही आहे. कुरवपूर हे आत्मसाक्षात्काराचं क्षेत्र आहे. जसं एखाद्या व्यक्तीला निर्णय घ्यायचा असतो, पण त्याच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं, भीती असते, लोक काय म्हणतील, सामाजिक दबाव, कौटुंबिक दबाव. मग त्या क्षणी जर त्याला योग्य दर्शन मिळालं तर त्याचा विजय निश्चित आहे. आणि त्या अशा मनाच्या द्वंद्व अवस्थेमध्ये त्याला निर्णय घेताना जर योग्य मार्ग मिळाला नाही तर मात्र त्याचा पराभव निश्चित आहे. मग या ठिकाणी येतात गुरु, सद्गुरू. मग ते आपल्याला इनर क्लॅरिटी देतात. जेव्हा आपल्याला डिसिजन घ्यायचं असतं तेव्हा इनर क्लॅरिटी देणारे श्रीकृष्ण म्हणजे गुरु. ही ओवी आपल्याला काय सांगते की प्रत्येकाचं जीवन म्हणजे कुरुक्षेत्र आहे. आणि त्यामध्ये गुरु जे आहेत त्या युद्धातील मार्गदर्शक रूपी श्रीकृष्णच आहेत. जिथं संगम आहे तिथे समत्व आहे, आणि जिथं गुरु आहेत तिथे विजय नक्की आहे. बघा, कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहून अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. कुरुक्षेत्री जितके पुण्य, कुरुक्षेत्रावरती जितकं पुण्य मिळते त्याहून अधिक असे जाणं, त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक येथे मिळते. तीर्थे असती अगण्य, असंख्य तीर्थे आहेत म्हणून राहिले श्री गुरु. म्हणूनच श्री गुरु इथं राहिले. ही ओवी आपल्याला खूप मोठं रहस्य सांगते. हे जे स्थान आहे ना, हे कुरुक्षेत्रापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. कुरुक्षेत्र म्हणजे कसं, युद्धाची भूमी, पण इथे असंख्य तीर्थ आहेत आणि सद्गुरूंचा वास आहे. त्यामुळे इथे फक्त पुण्य भेटत नाही तर थेट आत्मोन्नती होते, सद्गती मिळते. बघा काय सांगितलं आपल्याला. हे जे कुरुक्षेत्र आहे, एक महान घटना घडली, महाभारताचं युद्ध त्या ठिकाणी घडलं. पण तेथे आणि इथे म्हणजे कुरुक्षेत्रावरती खूप मोठ्या घटना घडल्या, महाभारताचं युद्ध त्या ठिकाणी झालं. पण येथे या ठिकाणी असंख्य तीर्थ आहेत, अगण्य. आणि इथे गुरूंची उपस्थितीसुद्धा आहे. म्हणजे एनर्जी पण आहे आणि सद्गुरूंचा मार्गदर्शन आहे, गायडन्ससुद्धा आहे. म्हणजे आपल्याला इथं जास्तीत जास्त काय होणार आहे, स्पिरिच्युअल ग्रोथ मिळणार आहे. फक्त चांगलं एन्व्हायरमेंट पुरेसं नाही आहे, चांगलं वातावरण पुरेसं नाही आहे, तर योग्य मार्गदर्शन म्हणजे सद्गुरूंचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळालं पाहिजे. जिम आहे हो, जिम आहे, पण जिममध्ये ट्रेनर नाही तर होईल का तब्येत, होईल का बॉडी? शिक्षक आहे पण सिलेबसच नाही, फायदा आहे का? योग्य जागा, अधिक योग्य मार्गदर्शन असेल तर शाश्वत बदल घडून येणार आहे. अगण्य तीर्थ म्हणजे काय? प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव म्हणजे अगण्य, साधनेसाठी उपयुक्त आहे. जीवनातील प्रत्येक परिस्थिती म्हणजे एक तीर्थ आहे. एखाद्या व्यक्तीला अनेक संधी मिळतात पण त्याच्याकडे योग्य दिशा नसते, आणि दुसऱ्याला मात्र एकदम कमी रिसोर्स म्हणजे हालाकीची परिस्थिती असते, पण त्याला योग्य मार्गदर्शक मिळतो तर तो पुढे जाणार. ज्याच्याकडे योग्य मार्गदर्शन आहे, मग त्याच्याकडे भलेही रिसोर्स कमी आहे, त्याची परिस्थिती हालाकीची आहे, पण त्याच्याकडे दिशादर्शक आहे, मार्गदर्शक आहे, तर तो पुढे जाणार, आयुष्यामध्ये काहीतरी मिळवणार. ही ओवी आपल्याला सांगते की फक्त पुण्य मिळवणं नाही तर गुरुच्या सहवासात आत्मविकास करणं खूप महत्त्वाचं आहे. असंख्य तीर्थापेक्षा सुद्धा काय आहे, सद्गुरूंचं सान्निध्य सर्वश्रेष्ठ आहे. बघा, पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणंतर, पाच नामे आहे ती थोर, सांगेण ऐका एकचित्ते. पंचगंगा नदी तीर म्हणजे पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरती, तीरावरती
प्रख्यात असे पुराणांमध्ये प्रसिद्ध असलेलं 5 नामे आहे ती थोर, त्या 5 नावांच्या महान नद्या तिथे आहेत. सांगेन एक चित्ते, पुढे सांगतो ते एकचित्ताने ऐक. ही ओवी आपल्याला बाह्य माहिती देत नाही, तर ती एक आध्यात्मिक तयारी करून देते. एक चित्ते म्हणजे काय हो? मन एकाग्र करून, कारण जे पुढे जाणार आहे ते अत्यंत गूढ आणि महत्त्वाचं आहे. बरोबर आहे का? किती गूढ आहे बघा. ही जी पंचगंगा आहे म्हणजे 5 शक्त्या दाखवल्या. ह्या 5 शक्त्या जेव्हा एकत्र येतात, 5 नद्या जेव्हा एकत्र येतात, म्हणजे आपल्या शरीरातील जीवनातील 5 शक्त्यांचं उगम म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचतत्वे, पंचतन्मात्रा हे जेव्हा सगळं संतुलित होतं ना, तेव्हा आध्यात्मिक प्रवाह सुरळीत होतो. एकचित्त का महत्त्वाचं आहे? आजच्या काळामध्ये मन सतत भरकटतं आहे. मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे. पण जेव्हा आपण एकचित्ताने एखादं कार्य करतो तेव्हा आपल्याला ते ज्ञान पटकन समजतं, अनुभव खोल होतात. पंचनामे आहे ती थोर, म्हणजे प्रत्येक नदी ही एक वेगळी ऊर्जा आहे. जसे वेगवेगळे स्किल्स एकत्र आल्यानंतर तो व्यक्ती कसा होतो? पॉवरफुल होतो. त्याच्याकडे अनेक कला एकत्र असल्यानंतर त्या व्यक्तीकडे काय असतं? सत्ता असते, संपत्ती असते, पैसा असतो, पद असतो. वेगवेगळ्या आध्यात्मिक शक्तींचा संगम म्हणजे आत्मविकास होय. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये एखादा व्यक्ती यशस्वी बनतो. तो फक्त ज्ञानाने नाही बनत यशस्वी, तर त्याच्याकडे काय असतं? एकाग्रता असते, शिस्त असते, सातत्य असतं, भावनांवरती त्याचा कंट्रोल असतो, त्याच्याकडे कृती असते आणि त्याच्याकडे एक विश्वास असतो. आणि मग हे वेगवेगळे असे 5 घटक एकत्र आले की त्याचं जीवन बदलतं. ही ओवी आपल्याला सांगते की मोठं ज्ञान जर मिळवायचं असेल तर आधी मन एकाग्र करावं लागतं. एकचित्त मन अधिक विविध शक्तींचा संगम म्हणजे आध्यात्मिक उन्नती होय. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी. शिव, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती या 5 नद्यांची नावं बघितलं ना आपण, संगम. पंचगंगा ऐसी ख्याती, या 5 मिळूनच पंचगंगा असे म्हणतात. महापातक संहारी म्हणजे मोठमोठ्या पापांना नष्ट करणारी ही पंचगंगा आहे. बघा, ही ओवी फक्त नद्यांची नावे सांगत नाही आहे, तर एक खोल आणि गूढ असं आध्यात्मिक कोडं आहे ते. या 5 नद्या म्हणजे 5 शुद्ध करणाऱ्या शक्त्या आहेत. बघा, शिव म्हणजे शांतता, कल्याण, मनातील अशांतता दूर करणारी. भद्रा म्हणजे शुभ, मंगल, उत्तम, वाईट प्रवृत्ती बदलणारी. भोगावती म्हणजे अनुभव, भोग, जीवनाचे सुखदुःखाचे भोग आणि त्या भोगातून ज्ञान देणारी. कुंभी म्हणजे धारणा, स्थैर्य देणारी, मनाला स्थिर करणारी. सरस्वती म्हणजे ज्ञान, विवेक, अज्ञान नष्ट करणारी. मग ही महापातके संहारी. मग ही पातके जी आहेत ही फक्त बाह्य पापं नाही आहेत, तर चुकीचे विचार, चुकीच्या सवयी, नकारात्मक विचार हे सगळ्यांना नष्ट केव्हा करता येतं? जेव्हा या 5 शक्ती आपल्या जीवनामध्ये येतात ना, तेव्हा ही पापं संवारली जातात. पाप म्हणजे काय हो? अज्ञानातून केलेले चुकीचे निर्णय म्हणजे पाप. मग त्याच्यावरती उपाय सांगितले 5. ज्ञान पाहिजे म्हणजे सरस्वती पाहिजे, स्थैर्य पाहिजे म्हणजे कुंभी पाहिजे, शांती पाहिजे म्हणजे शिवा पाहिजे, सकारात्मकता पाहिजे म्हणजे भद्रा पाहिजे, अनुभवातून शिकणे म्हणजे भोगावतीसुद्धा पाहिजे. आणि जेव्हा हे 5 गुण एकत्र येतात तेव्हा प्युअर इनर प्युरिफिकेशन सिस्टम तयार होतात. अंतर्गत शुद्धीकरणाची क्रिया तिथं तयार होते. एखादा व्यक्ती असतो, चिडचिड करतो, चुकीचे निर्णय घेतो आणि स्ट्रेसमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो. जर ती व्यक्ती शांत झाली तर ते शिव, पॉझिटिव्ह झाली तर भद्रा, अनुभवातून शिकली तर भोगावती, स्थिर राहिली तर कुंभी आणि योग्य ज्ञान घेतलं, विवेक घेतला, त्यातून बोध घेतला तर सरस्वती. आणि त्यातून तिचं पूर्ण त्या व्यक्तीचं जीवन बदलून जातं, शाश्वत परिवर्तन दिसतं. ही ओवी सांगते की पंचगंगा म्हणजे फक्त 5 नद्या नाही आहेत, तर 5 जीवन बदलणाऱ्या शक्ती आहेत. जेव्हा या 5 शक्ती एकत्र येतात ना, तेव्हा सर्व पातके, सर्व पाप, सर्व अज्ञान नष्ट होतच होतं. ऐसी प्रख्यात पंचगंगा, आली कृष्णाची या संगा, प्रयागाहून असे चांगा, संगमस्थान मनोहर.
ऐसी प्रख्यात पंचगंगा, अशी सुप्रसिद्ध पंचगंगा आली कृष्णाची संगा. म्हणजे कृष्णा नदीला येऊन तिचा संगम झाला. प्रयागाहुनी असे चंगा, प्रयागापेक्षा सुद्धा अधिक चांगली, अधिक श्रेष्ठ संगमस्थान मनोहर, म्हणजे अत्यंत सुंदर आणि पवित्र असं हे संगमस्थान आहे. बघा, ही ओवी आपल्याला सांगते की पंचगंगा अधिक कृष्णा म्हणजे शक्ती अधिक चैतन्य यांचा संगम आहे. पंचगंगा म्हणजे 5 शुद्ध करणाऱ्या शक्ती आहेत. तर कृष्णा म्हणजे कोण आहे हो? कृष्णा म्हणजे कोण आहे? चैतन्य आहे, प्रेम आहे, जीवनशक्ती आहे. जेव्हा हे दोघे एकत्र येतात ना, तेव्हा पूर्ण आध्यात्मिक जागृती होते. संगम म्हणजे काय आहे? ट्रान्सफॉर्मेशन, शाश्वत बदल, शाश्वत परिवर्तन. जिथे नद्या एकत्र येऊन मिळतात ना, तिथे पाण्याचा प्रवाह बदलतो, बरोबर? तसंच आपल्या जीवनामध्ये ज्ञान, शक्ती, स्थैर्य, चैतन्य हे सगळं एकत्र आलं की आपलं जीवनसुद्धा शाश्वतपणे बदलतं, परिवर्तन होतं. प्रयागाहून चांगा म्हणजे काय? प्रयागमध्ये 3 नद्यांचा संगम दाखवला. आणि इथे किती आहे? पंचगंगा अधिक 1 कृष्णा, म्हणजे इथं तर 6 शक्ती आल्या की हो. प्रयागमध्ये 3 आहेत आणि इथं तर 6 शक्ती एकत्र आलेल्या. अधिक शक्ती म्हणजे अधिक ट्रान्सफॉर्मेशन, अधिक काय? परिवर्तन आहे. इथं कृष्णा म्हणजे काय? कृष्णा म्हणजे फक्त नदी नाही आहे. कृष्णा म्हणजे चेतना आहे. कृष्णा म्हणजे प्रेम आहे. कृष्णा म्हणजे भक्ती आहे. कृष्णा म्हणजे समर्पण आहे. म्हणून फक्त ज्ञान पुरेसं नाही आहे, तर त्याला प्रेम आणि अनुभव याची सुद्धा जोड पाहिजे, तेव्हाच त्या ज्ञानाला पूर्तता येते. बघा, एखादी व्यक्तीकडे खूप नॉलेज असतं, भयंकर ज्ञान असतं त्याच्याकडे, पण त्याच्याकडे भावना नाही आहेत, त्याच्याकडे आदर नाही आहे, त्याच्याकडे प्रेम नाही आहे, त्याच्याकडे करुणा नाही आहे, तर ती व्यक्ती अर्धवट आहे, इनकम्प्लीट आहे. आणि दुसरी व्यक्ती आहे ज्याच्याकडे खूप ज्ञान आहे, सोबत आदर आहे, सोबत प्रेम आहे, करुणा आहे, तर ती व्यक्ती मात्र इतरांसाठी सुद्धा कशी असते? प्रेरणादायीच असते. ही ओवी आपल्याला सांगते की जीवनामध्ये फक्त ज्ञान नाही, तर भावना, ऊर्जा, अनुभव, प्रेम, करुणा यांचा संगमसुद्धा हवाच. जेव्हा ज्ञान अधिक प्रेम अधिक स्थैर्य एकत्र येतं ना, तेव्हा जीवन मनोहर बनतं, उत्तम बनतं. अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम, त्या गावाचे नाव अमरापूर आहे. असे स्थान अनुपम्य, ते स्थान अतुलनीय आहे. त्याच्यासारखं स्थान नाही उडं. जैसे प्रयाग संगम, जसा प्रयागातील संगम आहे ना, त्रिवेणी संगम, तैसे स्थान मनोहर, तसेच हे स्थान कसं आहे? पवित्र, सुंदर आणि मनोहर आहे. बघा पुढं काय सांगितलं आपल्याला. ही ओवी आपल्याला सांगते की अमरापूर म्हणजे अमर तत्वाचं अनुभव देणारं स्थान. अमर म्हणजे काय हो? कधीही नाश पावत नाही, शाश्वत आहे, ते अमर. हे स्थान आपल्याला आपल्या आत्म्याचं अमर तत्व जाणवून देतं. मग बाह्य संगम दाखवला आणि बाह्य संगमातून अंतर्गत संयम दाखवला. प्रयागामध्ये त्रिवेणी संगम, गंगा, यमुना, सरस्वती, आणि अमरापुरामध्ये मात्र बाह्य नद्या अधिक अंतर्गत, म्हणजे मन, बुद्धी, आत्मा जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा आत्मसाक्षात्कार हा होतोच होतो. अमरत्व म्हणजे काय हो? ते शरीर नाही आहे, तर ते अमरत्व म्हणजे तुमची आमची ओळख आहे, सेल्फ अवेअरनेस आहे. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो ना, तेव्हा भीती, चिंता कमी होते. अनुपम्य का म्हटलं आहे? कारण ते फक्त भौतिक ठिकाण नाही आहे, तर ते आपल्या जागृतीचं केंद्र आहे. म्हणून प्रत्येकाला बाहेर अमरापूर सापडेलच असे नाही आहे, तर आतमध्ये अमरतत्व अनुभवता येतं, अमरत्व अनुभवता येतच येतं. एखादी व्यक्ती बाह्य यश मिळवते, पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवते, पण आतून मात्र तो रिकामा असतो. पण दुसरी व्यक्ती स्वतःला ओळखते, शांत असते, कारण ना त्याने स्वतःला ओळखलेलं असतं, तो आतून भरलेला असतो. आणि वरचा जो व्यक्ती होता, ज्याच्याकडे पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान आहे, पण तो आतून मात्र रिकामा आहे, तो आतून कसा आहे? पोकळ आहे. दुसरा व्यक्ती मात्र त्यांनी स्वतःला ओळखलं आणि तो आतून भरलेला आहे, तो स्ट्रॉंग आहे. ही ओवी आपल्याला सांगते की खरा संगम बाहेर नाही, तर खरा संगम आतमध्ये आहे. स्वतःशी एकरूप झालं की जीवन कसं होतं? अमर होतं. वृक्ष असे औदुंबर, प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वर, तया संगमा षटकुळी. वृक्ष असे औदुंबर, तिथं औदुंबर म्हणजे उंबराचं वृक्ष आहे.
तोच कल्पवृक्ष आहे, संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा. तिथे अमरेश्वर म्हणजे शिवाचं मंदिर आहे, शिवाचा तिथं अंश आहे. त्या संगमस्थळावरती षटकुळे आहेत, म्हणजे 6 कुळांचे, 6 वंशाचे, 6 परंपरेचे पवित्र स्थान आहे. त्या औदुंबर वृक्ष आहे, बरोबर का? ही ओवी आपल्याला अत्यंत गूढ आहे. औदुंबर म्हणजे कल्पवृक्ष, इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. जिथं इच्छा आहे म्हणजे काय? फक्त पैसा नाही हो, पैसा वस्तू नाही आहे, तर आत्मज्ञान, आत्मशांती, समाधान. आणि मग बाह्य वृक्ष दाखवला, बाह्य वृक्षातून अंतर्गत वृक्ष दाखवला. औदुंबर वृक्ष म्हणजे दत्तात्रयांशी संबंधित असलेला वृक्ष आहे, साधनेसाठी पवित्र असलेला वृक्ष आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा एक कल्पवृक्ष आहे, म्हणजे आपली चेतना आहे हो. अमरेश्वर याचा अर्थ होतो अमर ईश्वर, जो कधीही नाश पावत नाही. शिव म्हणजे साक्षीभाव, अहंकाराचा नाश म्हणजे शिव, आणि त्या ठिकाणी शिवतत्व जागृत आहे. षटकुळी, षटकुळीचा अर्थ काय बघा? 6 कुळं, 6 वंश. अंतर्गत अर्थ काय? तुमच्या आमच्या शरीरामध्ये असलेले 6 स्तर, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, आत्मा आहे. या सर्वांचा संगम जेव्हा होतो तेव्हाच पूर्णत्व येतं. मग त्या औदुंबराखाली बसून साधक काय करतात? का करतात तिथं साधना? औदुंबरा वृक्षाखालीच. कारण तिथे मन शांत होते, विचार स्थिर होतात. म्हणजे बाह्य वातावरणातून अंतर्गत असं शाश्वत परिवर्तन घडत असतं. एखादी व्यक्ती खूप इच्छा ठेवते, खूप इच्छा ठेवते, पण शांतता नसते त्याच्याकडे. आणि दुसरी व्यक्ती कमी इच्छा ठेवते आणि त्याच्याकडे समाधान जास्त येतं. मग खरा कल्पवृक्ष कोण आहे? जो समाधान देतो तो ना. ही ओवी आपल्याला सांगते की औदुंबर म्हणजे बाह्य प्रतीक आहे आणि कल्पवृक्ष म्हणजे अंतर्गत शक्ती आहे. जिथे शिवतत्व आणि शांतता आहे तिथेच खरा कल्पवृक्ष फुलत असतो.